नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. GDCA आणि CHM परीक्षेची तयारी करतायत तर आजचं हे व्हिडिओ सेक्शन तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांवर GDCAची परीक्षा येऊन ठेपलेली आहे. मग आता परीक्षेच्या संदर्भातील एक रिव्हिजन पाठ होणं देखील तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेला जाता जाता अत्यंत महत्त्वपूर्ण आपला आजचा जो पेपर नंबर 6 आहे, या पेपर नंबर 6चं नाव आहे सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. या पूर्ण सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्थेच्या विषयासंदर्भातील आजचं हे लेक्चर तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, समजून घ्या. भले तुमचा त्या ठिकाणी 100% अभ्यास झाला असेल, पण तुम्ही घोकमपट्टी रट्टा पाठांतर करून अभ्यास केला असेल, पण परीक्षेला गेल्यावर मात्र त्यामध्ये काही व्यवस्थित मुद्दे आपल्याला पॉईंट आठवत नाही. त्याच्यामुळे आजच्या ह्या लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित मन लावून काळजीपूर्वक ऐकलं किंवा ज्यांचा अभ्यास झाला नसेल, तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांनी आजचं जरी व्यवस्थित माझं लेक्चर ऐकलं, समजून घेतलं, तर नक्कीच तुम्हाला येत्या GDCA परीक्षेच्या जो पेपर नंबर 6 आहे तो तुमच्यासाठी खूप आणि खूप सोपा जाणार. अगदी सोपा स्कोरिंगचा विषय आहे. त्यामुळे मुद्दे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या तर तुम्हाला लिहायला सुद्धा त्या ठिकाणी अडचण होत नाही. पण आपण करतो काय, पाठांतर, रट्टा यामध्येच आम्ही अडकलेलो असतो. मग सर थेरीचे विषय आहे तो खूप सोपे आहे. मग सर आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये जॉबला आहोत. मग आमच्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. या भ्रमामध्ये राहू नका. कारण कन्सेप्ट टू कन्सेप्ट क्लिअरपणे समजून घ्या. कारण तुम्ही जी ऍक्च्युअल काम करतात ती कन्सेप्ट वेगळी आहे. इथे तुम्हाला पूर्ण थेरॉटिकली कंटेंट लिहायचं आहे. कारण बरेचसे काही विद्यार्थी असे थोडे या भ्रमामध्येच राहत असतात. नाही सर थेरीचे विषय आहेत, सोपे आहेत, एवढं काही फार अवघड नाही आहेत. मग 40-45 मार्क आले का मग म्हणतात सर पेपर लिहिले होते, 3-3 सप्लिमेंट जोडल्या होत्या पण मार्क कमी आले. पण मार्क कमी येण्यामागचं कारण काय असतं की तुम्ही मुद्दे कंटेंट पॉईंट व्यवस्थित लिहित नाही, समजून घेत नाही. बरोबर की नाही? आणि मग तुम्ही प्रश्न काय विचारलेला असतो, उत्तर तुमचं काहीतरी वेगळंच असतं, त्यात मुद्दे वेगळेच असतात, एक्सप्लेन केलेले पॉईंटच वेगळे असतात. त्यामुळे जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहण्यापेक्षा व्यवस्थित कन्सेप्ट मन लावून वाचा, समजून घ्या आणि त्याच पद्धतीने जे प्रश्नात तुम्हाला विचारलं आहे त्यानुसारच त्याची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. नक्कीच तुम्हाला त्याचा मार्किंगमध्ये बदल दिसेल. त्यामुळे आजचं हे लेक्चर पूर्ण आपलं परीक्षा ओरिएंटेड आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नोटबुक ओपन करून ठेवायचे आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी पटापट आपल्या नोटबुकमध्ये मी जे जे महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे ते नोट डाऊन करून घ्या. किंवा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी निदान माझं हे व्यवस्थित लेक्चर ऐका. पण शेवटपर्यंत ऐका, समजून घ्या. तरच तुम्हाला त्याचा व्यवस्थित फायदा होणार आहे. ओके. आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल. आणि जर लेक्चर आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. बँक म्हणजे काय? प्रथमतः आपल्याला बँक ही कन्सेप्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे. बरोबर? तर बँक म्हणजे काय असतं? तर बँक ही वित्तीय संस्था आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा. बँक ही काय आहे? वित्त संस्था आहे. जी काय करते? लोकांकडनं ठेवी स्वीकारते. बरोबर की नाही? आणि गरजू लोकांना कर्जाच्या स्वरूपामध्ये काय करते? त्या ठेवी देत असते. म्हणजे निधी उपलब्ध करून देत असते. मग जी बँक किंवा ज्या बँका लोकांकडनं ठेवी स्वीकारते आणि ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना म्हणजेच खातेदारांना संस्था काय करते? कर्ज देते. थोडक्यात काय, तर बँक ही पैशांची काय करते? देवाणघेवाण करणारी एक मध्यस्थी संस्था आहे. पण जर आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बँकेच्या व्याख्या अशा फिक्स नाहीये. पण आता आपल्याला परीक्षेला लिहायला त्या ठिकाणी कंपल्सरी पाहिजेच आहे, म्हणून आपण हे बेसिक व्याख्या तुम्हाला त्यामध्ये दिली आहे. आता मी असं का म्हटलं बँकेच्या व्याख्या फिक्स नाहीये? कारण बँकिंग क्षेत्र हे आता फार मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. आता बँका पैशांच्या देवाणघेवाण करतेच, पण त्याच्यासोबत बँका ग्राहकांना योग्य पद्धतीच्या सेवा देखील देतात. बरोबर की नाही? मग ह्या सेवांचाही पुरवठा करणारी बँक असतात. मग ज्यामध्ये जसे तुमचे विम्याचे हप्ते असतील किंवा तुमच्या काही ते बँकांच्या कर्जांचे काही हप्ते असतील, तर ते घेणं किंवा बिलं भरणं. बरोबर की नाही? किंवा वेगळ्या देशांमधल्या जे चलनीय नोटा असतात त्यांचं हस्तांतरण करणं, हे सुद्धा बँका काय करतं? कार्यच करतं की नाही? मध्यस्थ जे काही एजंट्स असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा बँका काय करतात? आपली कार्य पार पडत असतात. म्हणून बँकेच्या कन्सेप्टमध्ये जर आपण अगदी बेस पॉईंट जर पाहायला गेला व्याख्येचा, तर हा एक लक्षात ठेवायचा की ठेवी स्वीकारणं आणि गरजू लोकांना कर्ज स्वरूपात ती ठेवी ज्या काही रक्कम असणार आहे ती त्या ठिकाणी देणं. म्हणजे थोडक्यात काय? पैशांची देवाणघेवाण करणं. हा पॉईंट प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आता आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये बँकेचं महत्वाचा उद्देश काय असतो? आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. अगदी सोप्या भाषेत सांगतो.
बँकेचा उद्देश असू द्या, भूमिका असू द्या, कार्य असू द्या, जनरली सगळे पॉइंट एकमेकांशी कनेक्टेड आहे. मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो. जसं की आता कोणती बँक म्हटली तर बँक पहिलं आपल्या खातेदारांना बचतीला प्रोत्साहन देणार, बरोबर की नाही? भांडवल निर्मिती करणार. कारण बँका काय करते, वेगवेगळ्या बचतीच्या माध्यमातून उद्योगांसाठी भांडवल उपलब्ध करते. म्हणजेच थोडक्यात काय, ते कर्ज पुरवठा करण्यासाठी संस्थेला भांडवल उपलब्ध पाहिजे की नाही. जर बँकेला एखाद्या खातेदाराला कर्ज द्यायचं असेल तर संस्थेकडे भांडवल तर पाहिजे ना. मग भांडवल कशा स्वरूपात बँक गोळा करते, तर बचतीच्या म्हणजेच वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून. मग चालू ठेवी असेल, बचत ठेवी असेल, आवर्ती ठेवी असेल, मुदत ठेवी असेल, या माध्यमातून. येते लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, उद्देश, भूमिका, कार्य, जे आता पॉइंट आपण अभ्यासणार आहोत प्रत्येक बँकांचे, ते सर्व बँकांच्या रिलेटेड जवळजवळ त्या ठिकाणी 80-90% हे सारखेच पॉइंट असतात. त्याच्यामुळे ठराविक पॉइंट तुम्ही हे फिक्स करूनच ठेवा, जे तुम्हाला पेपरला लिहायला कंपल्सरी ते लागणारच आहेत. येते लक्षात? जसं की बचतीला प्रोत्साहन देणं, भांडवल निर्मिती करणं, आर्थिक सुरक्षितता राखणं. आता बँकांमध्ये फक्त केवळ पैशांचीच देवाणघेवाण होते का रे? तर नाही. त्याच्यासोबत बँकांमध्ये काय होतं, लोकांकडे ज्या काही मौल्यवान वस्तू असतील, दागदागिने असतील, किंवा काही घराची कागदपत्र असतील, काही कर्ज रोखे असतील, बरोबर की नाही, काही इम्पॉर्टंट सिरीजचे काही डॉक्युमेंटेशन्स असतील, तर ती बँक काय करते, लॉकरच्या स्वरूपामध्ये ते ठेवत असते. म्हणजे एक अर्थाने बँक काय करते, ग्राहकांना ती सेवा देते. त्याचबरोबर कर्ज पुरवठा, आता हे का नव्याने नाहीच आहे, तुम्हाला प्रत्येक बँकांच्या कार्यामध्ये हे पॉईंट बघायलाच मिळणार आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा असेल तर शेती असेल, उद्योग असेल, वैयक्तिक गरजांसाठी बँक काय करते, कर्ज पुरवठा करते. हा सुद्धा बँकेचा महत्वाचा उद्देश आहे, भूमिका आहे, कार्य आहे. त्यामध्ये तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकतात. नफा मिळवणं, आर्थिक स्थिरता राखणं, वित्तीय साक्षरता, कारण लोकांना बँकिंग व्यवहाराबाबत जागृती करणं, त्या संदर्भातले योग्य शिक्षण प्रशिक्षण केंद्र आयोजित करणं, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं, शासकीय योजना असतील तर त्याची अंमलबजावणी करणं. आता बघा, बरेचसे आपल्याकडे पेन्शनदार वर्ग आहेत, तर त्यांना जी शासनाकडनं पेन्शन दिली जाते, तर ही थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाते, बरोबर की नाही? काही सरकारी अनुदानं असतात, काही स्कीम असतात. त्यांच्या ज्या अनुदान स्कीममधनं मिळणारे जे पैसे असणार आहेत, ते सुद्धा बँकांच्याच खात्यांमध्ये, म्हणजे जे वैयक्तिक एखादा कोणी खातेदार असेल तर त्याच्या बँक खात्यामध्ये ते काय केले जातात, जमा केले जातात. म्हणजे हा पण एक बँकेचा महत्वाचा उद्देश आहे, की शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बँक हा घटक महत्वाचा असतो. चला, इथपर्यंत आता पॉइंट क्लिअर. मी तर म्हणतो या उद्देशामध्ये जाता तुम्हाला पूर्ण पेपर नंबर 6 कळाला असणार आहे, पण तसं करू नका. आपल्याला सगळ्या विषय, सगळे पॉइंट, मुद्दे व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. जरी सारखे सारखे पॉइंट असले तरी लिखाणाची पद्धत मात्र थोडी वेगळी ठेवा, जेणेकरून तुम्हाला आता पुढे समजेलच. ओके. त्यानंतर पुढे गुंतवणूक. बघा, आता विविध कर्ज रोखे, शेअर्स गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला बळकटी देणं, चालना देणं, हे सुद्धा बँकांचा महत्वाचा उद्देश आहे, भूमिका आहे, कार्य आहे. आता बँकेची भूमिका बघा, अर्थव्यवस्थेला कणा असणं, बरोबर की नाही? कारण बँक कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य आधार असतो. पतनिर्मिती करणं, उद्योजकतेला चालना देणं, कृषी विकास घडवून आणणं, परकीय व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं, जोखीम व्यवस्थापन करणं, बरोबर की नाही? आता विमा, इतर सेवांद्वारे ग्राहकांची आर्थिक जोखीम कमी करणं, पायाभूत सुविधांचा विकास करणं, जसे की रस्ते, पूल, धरणे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करणं, वित्तीय साधना, मग समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग सेवाही पोहोचवणं, बरोबर की नाही? त्याच्यासोबतच या ठिकाणी चलन निर्मिती, चलन जे नियंत्रण असणं ते ठेवणं, कारण रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली महागाईवर नियंत्रण ठेवण्यास त्या ठिकाणी मदत करणं, ह्या महत्वाच्या भूमिका बँकांच्या त्या ठिकाणी असतात. आणि एक विश्वासार्हता, कारण लोकांच्या आर्थिक व्यवहारातील विश्वासार्हता टिकून ठेवणं, हे सुद्धा बँकेचं सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्यासोबत बँकांचं कार्य, आता मी मगाशीच वरती पॉईंट क्लिअर केले, तर बँकांचं कार्य प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य हे दोन गटांमध्ये विभागलं जातं. तर प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे, मग त्यामध्ये बचत ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी याद्वारे लोकांकडनं पैसे जमा करते बँक. आणि गरजू व्यक्तींना, गरजू खातेदारांना, मग गृह कर्ज पाहिजे असेल, शैक्षणिक कर्ज पाहिजे असेल, वाहन कर्ज पाहिजे असेल, वैयक्तिक कर्ज पाहिजे असेल, व्यावसायिक कर्ज पाहिजे असेल, या माध्यमातून त्यांचं आर्थिक गरज त्या ठिकाणी भागवते. म्हणून कर्ज देणं हे तिचं प्राथमिक कार्य, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणं. आता दुय्यम कार्यामध्ये पाहता, यामध्ये निधीचं हस्तांतरण करणं, म्हणजे या नवीन सेवा उपलब्ध करून देते. पैशांचं हस्तांतरण करायचं असेल, जसं आरटीजीएस असेल, एनएफटी असेल, यूपीआय असेल, या पेमेंटद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये आपण पैसे सहज पाठवू शकतो. म्हणजे हे पण बँकांचं कार्य आहे. म्हणजे हे बँकांचं कार्य पण आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की सहकारी बँका असतील किंवा बँका असेल, तर ह्या आपल्या ग्राहकांना कोणत्या सेवा देतो, लक्ष द्या, सेवा
देतं, असं जरी प्रश्न आला तरी तुम्ही हे पॉईंट त्यामध्ये लिहून ठेवा, काही अडचण येणार नाही. ओके, अभ्यास एकदाच करा, 10 वेळा पाठांतर रट्टा करत बसण्यापेक्षा कन्सेप्ट एकदाच समजून घ्या. बघा, चेक, आता ही बँक सेवा देते ग्राहकांना, खातेदारांना, आणि हे बँकेचं दुय्यम कार्य आहे. मग चेकमध्ये काय, व्यवहारांसाठी धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देणं, सुरक्षित ठेव कप्पे ज्याला आपण लॉकर्स म्हणतो, मी मगाशी सांगितलं वरती हे सगळे पॉईंट, का जे एखाद्या खातेदाराकडे दागदागिने असतील, महत्वाचे दस्तऐवज असेल, तर ते लॉकरनुसार बँकेमध्ये तो काय करत असतो, ठेवत असतो. चला पुढे, परकीय चलन व्यवहारावर नियंत्रण ठेवणं, प्रतिनिधी म्हणून कार्य करणं, कारण ग्राहकांच्या वतीने, बघा आता बँक काय करते, ग्राहकांच्या वतीने त्या ठिकाणी समजा काही बिलं भरणं असेल, विमा हप्ते भरणं असेल, काही लाभांश जमा करणं असेल, हे सुद्धा बँक कार्य पार पडतं. आणि बँका ह्या सेवा देखील त्या ठिकाणी पुरवत असतात ग्राहकांना. एटीएम असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, आर्थिक सल्लागार म्हणून ग्राहकांना गुंतवणुकीची योग्य त्या ठिकाणी संधी बाबत सल्ला देत असते, हे सुद्धा बँकांचं कार्य आहे. मग आता पाठांतर करण्याची गरज आहे का? काहीच गरज नाही ना, सगळं व्यवस्थित तिथे क्लिअरपणे आहे. बँका म्हटलं, बँकांचं कार्य, कन्सेप्ट तुम्हाला तिथे 100% लिहिता आलीच पाहिजे. येतंय लक्षात? चला आता पुढे जाऊया, सहकारी बँक म्हणजे काय. आता सहकारी बँक म्हणजे काय हो, तिकडे लक्ष द्या. ही बँक सहकारितेच्या तत्वावर स्थापन झालेली असते, ज्यामध्ये सदस्यांची मालकीची आणि त्यांच्यावर नियंत्रित केली जाणारी वित्तीय संस्था म्हणून कार्य करत असते. ह्या बँका प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी असतील, लहान उद्योजक असेल, मध्यमवर्गीय लोकांसाठी ह्या बँका महत्त्वपूर्ण आपलं कार्य, भूमिका, जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असते. मग जनरली आम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की सहकारी बँकेचा उद्देश, कार्य, भूमिका, कामकाज स्पष्ट करा. तर काही घाबरून जायचं गरज नाही, जे स्क्रीनवर पॉईंट दिसत आहेत ते अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. आर्थिक शोषण थांबवणं, कारण बघा, शेतकरी वर्ग म्हटला तर शेतकरी वर्ग हा पूर्वी सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला होता, तर त्याच्यातनं मुक्तता करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये शेती पतपुरवठा संस्था स्थापन केल्या गेल्या, आणि त्यातून मग आर्थिक शोषण थांबवलं गेलं. शेतकरी वर्गांना त्या ठिकाणी शेतीसाठी उपयुक्त लागणारे बी बियाणं असतील, किंवा काही निधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पैसे पाहिजे असतील तर ते कर्ज स्वरूपात त्या ठिकाणी देणं, बी बियाणं देणं, शेतीसाठी अवजारं असतील तर ते अवजारं त्या ठिकाणी पुरवणं, हे या सहकारी बँकांचं महत्त्वाचं उद्देश आहे. बचतीची सवय लावणं, स्वस्त कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं, लोकशाही नियंत्रणानुसार संस्था कार्यरत पार पाडणं, आणि नफा नव्हे तर सेवा देणं. हे बघा, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रत्येक संस्था ही आपल्या पातळीवरती कार्य पार पडत असते, परंतु सहकारी संस्था जर आपण पाहायला गेलं तर प्रथमतः तिचा महत्त्वाचा जो उद्देश असतो तो काय असतो, की सभासदांना सेवा देणं. आता नफा तर कमवणं तितकंच आवश्यक आहे, कारण संस्था चालवायची म्हटलं तर संस्थेसाठी लागणारा निधी, भांडवल, पैसा, बरोबर की नाही. म्हणून हाही पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पण प्रथमतः उद्देश काय असणार आहे, तर सभासदांना सेवा देणं. ओके, हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा अत्यंत सोपा पॉईंट आहे तो म्हणजे वित्तीय साक्षरता. आता प्रत्येक सभासदांना बँकिंग व्यवहाराचं शिक्षण आणि माहिती देणं खूप गरजेचं आहे की नाही. आता हे सुद्धा सहकारी बँका आपलं त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश, भूमिका, कामकाज, कार्य त्या ठिकाणी पार पाडते. स्वयंमदत, बघा, सभासदांनी एकत्रित येऊन स्वतःचा विकास साध्य करणं, त्यानंतर आर्थिक विषमता दूर करणं, त्यानंतर मध्यस्थांचं उच्चाटन, कारण कर्ज प्रक्रियेतील जे मध्यस्थी दलाल असतं किंवा मध्यस्थी असतात तर त्यांना दूर ठेवणं. स्थानिक विकास, कारण स्थानिक गरजा ओळखूनच या भागांमध्ये विकासात्मक बदल आपल्याला करता येणार आहे. त्यानंतर सहकारी बँकेची भूमिका, कृषी विकासाचा आधार, ही एक सहकारी बँकेची महत्त्वाची भूमिका आहे, कारण कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणं. ग्रामीण बँकिंग, जिथे व्यापारी बँका पोहोचू शकत नाही तिथे सहकारी बँका काय करते, आपल्या सेवा देत असतं. लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं, म्हणजे यामध्ये छोटे व्यावसायिक उद्योग असतील, कुटीर उद्योग असेल तर त्यांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं. वित्तीय समावेशनाच्या बाबतीमध्ये समाजातील काही दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, सामाजिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आपलं कार्य पार पाडणं, स्थानिक नेतृत्व असेल, सांघिक शक्ती असेल, त्यानंतर बाजारपेठांच्या सुविधा असतील. अनेक सहकारी बँका शेतमाल साठवून आणि विक्रीसाठी मदत करत असतात. बँकिंग स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी व्यापारी बँकांसोबत स्पर्धा करून ग्रामीण भागांमध्ये चांगल्या सेवा देणं, ही सुद्धा या ठिकाणी सहकारी बँकांचं महत्त्वाची भूमिका आहे. आता त्यासोबत तुम्हाला सहकारी बँकांचं कार्य विचारलं जातं. आता वरती आपण सगळे कार्य पाहिलेच आहेत, पण तरी देखील आपल्याला वरच्यावर पॉईंटमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे,
कारण मगाशीच मी सांगितलंय की जवळजवळ 80-90% पॉईंट्स तुम्हाला हे बँकांच्या कार्यामध्ये सारखेच आहेत. जसे की ठेवी स्वीकारणं, फक्त बँक कोणती विचारली जाते ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहा. बरोबर की नाही? मग आता ठेवी स्वीकारणं, यामध्ये बचत, चालू, मुदत ठेवी, भांडवल उभे करणं, सभासदांना कर्ज देणं. मग कर्जाचे प्रकार अल्प मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे कर्ज, कर्ज त्यासोबत नंतर कृषी कर्ज असेल, ठेवीवरील आकर्षित व्याज असेल, दुय्यम बँकिंग सेवा, डिमांड ड्राफ्ट असेल, चेक पेमेंट असेल, ट्रान्सफरन्स सुविधा असेल, NEFT, RTGS, UPI. त्यानंतर मदत किंवा अनुदान वितरण करणं, सरकारी योजना अनुदानं असतील तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं, सभासदांची नोंद करणं, ही सहकारी बँकांची महत्वाची कार्य आहे. येते लक्षात? चला पुढे बघूया आपण आता कर्ज वसुली करणं. बघा, आता जे गरजू सभासदांना कर्ज दिले त्याची योग्य नियमाने कायदेशीर वसुली करणं आवश्यक आहे. निधीची गुंतवणूक करणं, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठराविक निधी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणं, आर्थिक सल्ला, कारण शेतकऱ्यांना पीक योजना आणि कर्ज परतफेडीबाबतचे मार्गदर्शन करणं, हे सहकारी बँकांचं महत्वाचं कार्य आहे. हे पॉईंट व्यवस्थित सोपे लक्षात ठेवा. ओके, चला त्यानंतर पुढे आता आपल्याला नागरिक सहकारी बँक म्हणजे काय यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर नागरिक सहकारी बँक ही शहरी आणि निमशहरी भागांमध्ये मध्यमवर्गीय, पगारदार आणि लहान व्यावसायिकांना सेवा देण्यासाठी स्थापन झालेली ही बँक आहे. आता या बँकेचं प्रमुख महत्वाचं कार्य आणि मुद्दे पाहता तर एक लक्षात येईल. बघा, स्थानिक निधी गोळा करणं, कारण शहरी भागातील लोकांकडून बचत आणि चालू ठेवी स्वीकारणं, म्हणजे मुद्दा काय आला? ठेवी स्वीकारणं. लघु कर्ज पुरवठा, फक्त आपण पॉइंटमध्ये थोडंसं मागे पुढे चेंजिंग केलेलं आहे की जे तुम्हाला लक्षात राहावं. लघु कर्ज पुरवठा करणं, छोटे दुकानदार असतील, कारागीर असतील, स्वयंरोजगारांना वित्त पुरवठा करणं. हा बी पॉईंट काय लक्षात ठेवायचा? वित्त पुरवठा करणे म्हणजेच कर्ज उपलब्ध करून देणे, ठेवी स्वीकारणे. गृहकर्जच्या बाबतीमध्ये सभासदांना घर खरेदीसाठी, त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी काही कर्ज उपलब्ध करून देणे, जे नागरिक सहकारी बँका कार्य पार पडते. सुरक्षिता, जे मौल्यवान वस्तू असतील तर त्या लॉकरच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्या ठिकाणी ते ठेवणं. बचतीला प्रोत्साहन, सुलभ बँकिंग, स्वयंमदत तत्व, आधुनिक सेवा, ATM, मोबाईल बँकिंग वगैरे वगैरे, हे तुम्ही त्यामध्ये इंटरनेटच्या संदर्भातले लिहू शकतात. वित्तीय समावेशक, नफ्याची वाटणी, हे नागरिक सहकारी बँकांची कार्य. परीक्षेला 10 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो, 15 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. हे पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित लिहा. बाकी एक्सप्लेनेशन लिहायला तुम्ही एक्सपर्टच असतात, पण जी बँक विचारली त्या बँकेचा त्यामध्ये उल्लेख करणं आवश्यक आहे. ओके, चला त्यानंतर पुढे प्राथमिक ग्रामीण बँक. आता प्राथमिक ग्रामीण बँकांच्या बाबतीमध्ये तो पॉईंट पुढे वाटतं आपल्याला. यामध्ये आहे बघा, प्रादेशिक ग्रामीण बँक. हा पुढचा एक मुद्दा आहे. सॉरी, आपण प्रादेशिक ग्रामीण बँक बघूया. प्राथमिक ही राज्य जिल्ह्याच्या अंतर्गत येणारी आहे, ज्याला आपण त्रिस्तरीय बँक म्हणतो. आता हा जो पॉईंट आहे आपला प्रादेशिक ग्रामीण बँक. ओके, हिचा महत्वाचा उद्देश आणि भूमिका काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये बँकिंग सुविधा पोहोचवणं. आता बँकिंग सुविधा म्हणजे फार काही वेगळ्या नवीन आहेत का? नाहीये, जे आपण वरती बघितल्या त्याच आहेत, फक्त तुम्हाला आता प्रश्नांच्या उत्तरामध्ये ते लिहिणं गरजेचे आहे. बँकिंग सुविधा पोहोचवणं आणि शेतीसह ग्रामीण उद्योगांना कर्ज देणं. मग महत्वाचं कार्य, ग्रामीण कर्ज पुरवठा, अल्प व्याजदर, सावकारकीच्या पाशातनं मुक्त करणं, शेती समूह सहाय्य. बरोबर की नाही? आता भूमिहीन मजूर आणि सीमांत शेतकऱ्यांना विशेष मदत करणं, शासकीय योजना असतील त्या योजना अनुदान वाटप करणं, मोफत खाती, स्थानिक रोजगार, पतपुरवठा साखळी, बचत संकलन, स्वस्त दराने सेवा देणं, कमीत कमी सेवा शुल्क बँकिंग त्या ठिकाणी देते प्रादेशिक ग्रामीण बँका. आणि पुरस्कृत बँकांचे सहकार्य, कारण मोठ्या व्यापारी बँकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बँका काय करत असतात? आपलं कार्य पार पडत असतात. त्यानंतर आता आपला महत्वाचा प्रश्न जो आहे, ज्याला आपण त्रिस्तरीय बँका असं म्हणतो, ज्यामध्ये राज्य, जिल्हा आणि प्राथमिक बँका. ओके, म्हणजे प्राथमिक कृषी क्षेत्रातल्या बँका, अशा या त्रिस्तरावरती बँका कार्यरत आहेत. तर त्यातली पहिली बँक आहे आपली राज्य सहकारी बँक. मग आता राज्य सहकारी बँकेचा उद्देश भूमिका काय आहे? तर राज्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेची शिखर संस्था म्हणून काम करणं. ओके, यामध्ये राज्य सहकारी बँकेचं महत्वाचं कार्य शिखरी संस्था म्हणून काम करणं, सहकार चळवळीचं नेतृत्व करणं, निधीचं संतुलन करणं, ज्या जिल्हा बँकेकडे पैसे कमी आहेत त्यांना निधी पुरवणं, म्हणजेच त्या ठिकाणी वित्त भांडवल पुरवठा करणं. तसेच नाबार्ड आणि जिल्हा बँकांमध्ये एक समन्वय म्हणून काम करणं, धोरणात्मक निर्मितीसाठी राज्यातील सहकारी बँकांसाठी नियमन आणि धोरणं आखणं,
जिल्हा बँकांना सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं, बँकिंग तंत्रज्ञान सुविधा असतील तर त्या ठिकाणी त्या पोहोचवणं, त्यासोबत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणं, कारण सहकार क्षेत्रातील राज्य सहकारी बँकातील काही कर्मचारी वर्ग असतील तर त्या कर्मचारी वर्गांना योग्य शिक्षण प्रशिक्षण देणं, सांघिक नियंत्रण ठेवणं, आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी निर्माण करणं, हे महत्त्वाचे राज्य सहकारी बँकांचं कार्य आहे. ओके, हे पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सरकारचा सल्लागार बघा, सहकार विषय जे राज्य सरकारला योग्य सल्ला देणं, हे सुद्धा राज्य सहकारी बँक त्या ठिकाणी आपलं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी पार पडत असते. अगदी सोपे पॉईंट आहे, काही जास्त फार अवघड नाहीये. त्यानंतर जिल्हा बँका. आता जिल्हा बँका बघा, जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागातील प्राथमिक पुरवठा ज्या संस्था आहेत तर त्यांना मदत करणं, हे त्यांचा उद्देश आहे. कार्यभूमिका, प्राथमिक संस्थांना कर्ज उपलब्ध करून देणं, जिल्हा बँकांच्या बाबतीमध्ये जिल्हा स्तरावरती आर्थिक गरजा ज्या संस्थांना आवश्यक आहे त्या पुरवणं, ठेवी संकलन करणं, निरीक्षण असेल, शाखा विस्तार असेल, कॅश क्रेडिट असेल, सहकार प्रसार असेल, निधी व्यवस्थापन असेल, कृषी पतपुरवठा असेल, लोकशाही व्यवस्थापन असेल, हे महत्त्वपूर्ण कार्य जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्या ठिकाणी पार पाडणं आवश्यक असतं. मग जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सहकार चळवळ रुजवणं, राज्य सहकारी बँकांमध्ये बघा अतिरिक्त निधी राज्य सहकारी बँकेमध्ये जमा करणं, पिकांसाठी जिल्हा स्तरावरती कर्ज नियोजन केंद्र उभं करणं, त्यांना माहिती देणं, बरोबर की नाही, हे महत्त्वाचे कार्य जिल्हा बँकांची त्या ठिकाणी असणार. त्यानंतर प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, थेट शेतकऱ्यांशी निगडीत राहून त्यांना पीक कर्ज आणि महत्त्वपूर्ण सहकार रचनेचा पाया उभारणं, हे या बँकांचं महत्त्वाचं उद्देश आहे प्राथमिक सहकारी बँकेच्या संदर्भातलं, जिला आपण प्राथमिक पतसंस्थाही असं म्हणतो. मग या बँकेचं थेट महत्त्वाचं कार्य काय आहे की थेट पीक कर्ज, जे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, अवजारांसाठी कर्ज देणं, जे मी सुरुवातीलाच पॉईंटमध्ये क्लिअर केलेले होते. गाव पातळीवरती थेट गावात जाऊन सभासदांशी संवाद साधणं, अल्प बचतीमध्ये शेतकऱ्यांकडून लहान रकमा बचत म्हणून गोळा करणं, वस्तू पुरवठा काही ठिकाणी रास्त दराने धान्य खतांचे वाटप करणं, कर्ज वसुली शेतकऱ्यांकडनं कर्जाची नियमित वसुली करणं, सभासदांची नोंद म्हणजे ग्रामीण जनतेला सहकार चळवळीमध्ये समाविष्ट करून घेणं, सामाजिक बांधिलकी, गावाच्या हितासाठी स्थानिक स्तरावरती कार्य पार पाडणं, हे त्या ठिकाणी प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांचं महत्त्वाचं कार्य आहे. साठा सोय, शेतकऱ्यांच्या मालासाठी विविध पद्धतीचे गोदामांची सोय करणं, वित्तीय शिक्षण, काही महत्त्वपूर्ण शेतकरी वर्गांना त्या ठिकाणी बँकिंग व्यवहारांचं माहिती देणं, पुनर्वित्त वापर, जिल्हा बँकेकडनं घेतलेले कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, हे प्राथमिक स्तरावरच्या सहकारी बँकांचं महत्त्वाचं कार्य. मग तुम्हाला परीक्षेला राज्य, जिल्हा, प्राथमिक तीनही येऊ द्या किंवा यापैकी कोणतेही दोन येऊ द्या, तुम्हाला हे पेपरला या प्रश्नांची उत्तरं लिहिता आलीच पाहिजे. येते लक्षात? चला, पुढचा पॉईंट आहे आपला भारतीय रिझर्व्ह बँक, ज्यावर तुम्हाला पेपरला 100% प्रश्न हा विचारला जातो. आता यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी आणि कायदा म्हटलं तर 1934 रोजी. बँकेचं मुख्यालय म्हटलं तर मुंबई येथे सध्या कार्यरत आहे आणि राष्ट्रीयकरण कधी झालं तर 1 जानेवारी 1949. हे बेसिक गोष्टी तुम्ही परफेक्टली लक्षात ठेवणं आवश्यक आहे. रिकामी जागा जोड्या लावा, चुकी बरोबर एका वाक्यात किंवा सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहा, यासाठी हे तुम्हाला कंपल्सरी लिहिणं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाचा उद्देश. आता इकडे लक्ष द्या, उद्देश, भूमिका, कार्य, कामकाज जवळपास सारखेच आहे, फक्त तुम्हाला जर त्या पद्धतीने प्रश्न विचारला त्यानुसार ती मुद्दे तुम्हाला उत्तरात लिहिणं आवश्यक आहे. बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा उद्देश चलन स्थिरता करणं, रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे आणि महागाईवर नियंत्रण ठेवणं, आर्थिक विकास, देशाच्या आर्थिक प्रगतीला पोषक असं वातावरण निर्माण करणं, बँकिंग नियमन, व्यापारी आणि सहकारी बँकांच्या कामकाजावर नियंत्रण, परकीय चलनावर नियंत्रण, पतपुरवठ्यावर नियंत्रण, वित्तीय समावेशन, कारण बँकिंग सेवा ह्या खातेदारांपर्यंत, माणसांपर्यंत पोहोचवणं, विश्वासार्हता, लोकांमध्ये, खातेदारांमध्ये बँकांविषयी विश्वासार्हता टिकून ठेवणं, सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन, पेमेंट सिस्टीमद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचा वापर करणं जसे की UPI, आणि आर्थिक संशोधन, कारण देशाच्या आर्थिक स्थिरतेचा अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध करणं, हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश आहे. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्याच्यासोबत आता भारतीय रिझर्व्ह बँकांची भूमिका, त्या संदर्भातले आपले हे 10 महत्त्वाचे मुद्दे आहेत. बँकांची बँक म्हणून काम करणं ही भूमिका आहे. चलन निर्मिती, सरकारची बँक म्हणून काम करणं, अर्थव्यवस्थेचे रक्षक,
धोरणात्मक निर्मिती, परकीय चलन संरक्षक, नियमन संस्था, विकासात्मक बदल घडवून आणणं, माहिती स्रोतांच्या संदर्भामध्ये देशाची आर्थिक जी काही आकडेवारी आहे ती प्रसिद्ध करणं, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व पार पाडणं, ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे किंवा तुम्ही कार्यामध्येही हे पॉईंट त्या ठिकाणी लिहू शकता. आता कार्य: नोटांची छपाई करणं, मौद्रिक धोरण राबवणे, बँकांचे पर्यवेक्षण, परकीय चलनसाठा, पतनियंत्रण, बँकिंग परवाने देणं, ज्यांना नवीन बँका सुरू करायच्या असेल तर त्यांना बँकिंग परवाने देणं, आणि ज्या जुन्या बँका असतील तर त्यांचे जे परवाने रद्द झाले असतील किंवा नूतनीकरण करण्यासाठी आलेले असतील तर त्या संदर्भातल्या प्रक्रिया पार पाडणं, क्लिअरिंग हाऊसच्या ज्या काही कामकाज असतील देवाणघेवाण व्यवहारांची कामकाज त्या ठिकाणी पार पाडणं, हे भारतीय रिझर्व्ह बँकांचं कार्य त्या ठिकाणी आहे. ग्राहक संरक्षण असेल, ज्यामध्ये बँकिंग लोकपालांच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करणं, डेटा संकलन करणं, प्रसारण कार्य, लोकांना बनावट नोटांपासून सावध करणं, डिजिटल साक्षरतेचा प्रसार करणं, हे भारतीय रिझर्व्ह बँकांचं कार्य आहे. हे तुम्ही प्रश्नाच्या उत्तरामध्ये व्यवस्थित लिहू शकतात. अगदी महत्त्वपूर्ण मी सगळे 10 मुद्दे यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढे नाबार्ड. सगळ्यात महत्त्वाचा हा IMP प्रश्न जो तुम्हाला आणखीन पेपरला विचारला जाणारा असतो तो म्हणजे नाबार्डचा. ओके, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर्स अँड रुरल्स डेव्हलपमेंट, फुल फॉर्म लक्षात ठेवायचं. नाबार्डची स्थापना कधी झाली तर 12 जुलै 1982 तारीख लक्षात ठेवायचं. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आता विशेषतः नाबार्डचं कार्य काय आहे की नाबार्ड स्वतः थेट शेतकऱ्यांकडे कर्ज देत नाही तर ती बँकांमार्फत कर्ज देत असते. जसं की सहकारी बँका असेल, ग्रामीण बँका असेल तर शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवतो. ओके, यालाच आपण काय म्हणतो, पुनर्वित्त असेही म्हणतो. म्हणून पात्रता: नाबार्डची स्थापना RBIच्या कृषी कर्ज विभागाच्या जागा घेण्यासाठी करण्यात आलेली आहे. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता नाबार्ड बँकेच्या बाबतीतले काही 10 महत्त्वाचे आपले परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसे की नाबार्ड बँकेचं उद्देश. आता नाबार्ड बँकेचा उद्देश काय आहे तर ग्रामीण विकास घडवून आणणं, कृषी वित्तपुरवठा करणं, संस्थात्मकना बळकटी देणं, म्हणजे ग्रामीण भागांमध्ये काम करणाऱ्या सहकारी बँका असतील तर त्यांना सक्षम करणं, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं, शाश्वती शेती असेल, पतनियोजन असेल, विखुरलेल्या बचतींचा वापर करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं दारिद्र्य निर्मूलन, म्हणजे ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून गरिबी कमी करणं, हे देखील नाबार्डचं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश आहे. आणि समन्वय साधणं, मग यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, RBI यांच्या कृषी वित्तीय बाबतमध्ये समन्वय निर्माण करणं. आणि पुढे पायाभूत सुविधा, जसे की ग्रामीण भागांमध्ये रस्ते, गोदामे, सिंचन प्रकल्पासाठी निधी देणं, हे सुद्धा नाबार्डचं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश आहे. आणि हेच पॉईंट तुम्ही कार्यामध्येही भूमिकेमध्येही लिहू शकतात. वेगळं काही तुम्हाला जास्त त्यात लिहिण्याची आवश्यकता नाहीये. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला परीक्षेला असाच प्रश्न फिरून विचारला, नाबार्ड बँकेचे उद्देश, भूमिका, कार्य स्पष्ट करा, म्हणून मी हे पॉईंट तुमचे त्यामध्ये कव्हर करतोय. येते लक्षात? त्यानंतर पुढे शिखर संस्था म्हणून बघा, ग्रामीण पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च नियमन करणारी संस्था ही कोण आहे? नाबार्ड आहे. पुनर्वित्तीय बँकांना शेतीसाठी दिलेल्या कर्जाची पुन्हा भरपाई त्या ठिकाणी करणं, नियमन आणि पर्यवेक्षण करणं, कारण सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका यांचं ऑडिट निरीक्षण करणं, धोरणात्मक निर्मिती, विकासात्मक कार्य, निधी व्यवस्थापक, संशोधन प्रशिक्षण केंद्र, वित्तीय समावेशन, नैसर्गिक आपत्तीला आधार, त्यामध्ये बघा दुष्काळ, काही महापूर झाल्यास तर शेतकऱ्यांना कर्जाचं पुनर्गठन करण्यास मदत करणं, हे सुद्धा नाबार्डचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? भूमिका आहे. किंवा कार्यामध्ये तुम्ही ते पॉईंट लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे नाबार्ड बँकेची कार्य. आता नाबार्ड बँकेच्या कार्यामध्ये पुनर्वित्त पुरवठा करणं, हे सुद्धा नाबार्ड बँकेचं कार्य आहे. त्यानंतर निरीक्षण असेल, स्वयंसहायता असेल, किसान कार्ड असेल, त्याचबरोबर पुढे महत्त्वपूर्ण जिल्हा पत आराखडा असेल, ग्रामीण उद्योजकता असेल, पायाभूत सुविधा असतील, सहकारी बँकांचं संगणकीकरण करणं, बरोबर, हवामान बदल निधी असेल, कारण पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या शेती प्रकल्पांना वित्त पुरवठा करणं, हे सुद्धा नाबार्डचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य, भूमिका, उद्देश. तुम्ही यामध्ये हे मुद्दे लिहू शकतात. ओके, म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल, नाबार्डवरती मी जवळजवळ तुम्हाला 31 मुद्दे यामध्ये दिलेले आहेत. मग तो प्रश्न तुम्हाला कसाही फिरून विचारू द्या, तुम्ही हे पॉईंट्स त्यामध्ये लिहू शकतात. त्यानंतर पुढचं व्यापारी बँका. व्यापारी बँकांचा महत्त्वाचा उद्देश काय आहे तर व्यापारी बँका ह्या नफा कमावण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात, तर सहकारी बँका ह्या सभासदांना सेवा देण्याच्या उद्देशाने. फरक स्पष्ट करा आला तर तुम्ही हे पॉईंटमध्ये लक्षात ठेवा. नफा कमावण्याचा उद्देश हा व्यापारी बँकांचा असतो,
यामध्ये देशाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासाठी भांडवल पुरवठा करण्याचे काम या व्यापारी बँका करत असतात. म्हणजे यामध्ये आता काही नव्याने वेगळं सांगायला नकोय. ठेवी स्वीकारणं, ज्यामध्ये बचत, चालू, मुदत ठेवी, कर्ज, उद्योजक, त्यानंतर वैयक्तिक कर्जांसाठी नफा कमावणे, पतनिर्मिती, निधी हस्तांतरण, NFT, RTGS, त्यानंतर एजन्सीच्या सेवा असतील, म्हणजे यामध्ये ग्राहकांचे वित्तीय बिल भरणं, शेअर्स खरेदी करणं, विमा हप्ते, परकीय चलन, आधुनिक सेवा, गुंतवणूक सल्ला, हे महत्वाचे कार्य भूमिका या ठिकाणी व्यापारी बँकांच्या असतात. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचं आपल्याला परीक्षेला विचारला जाणारा, बरं, व्यापारी बँकांमध्ये आणखीन हा एक पॉईंट लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेचे इंधन. व्यापारी आणि उद्योगांना सतत खेळते भांडवल पुरवठा करण्यासाठी व्यापारी बँका आपला महत्वाची भूमिका कार्य त्या ठिकाणी पार पाडत असते. त्यानंतर ठेव विमा पत हमी महामंडळ, हाही तुम्हाला परीक्षेला IMP क्वेश्चन विचारला जातो. यावरती सविस्तर माहिती लिहा. यामध्ये कन्सेप्ट लक्षात काय ठेवायचं आहे की ठेव विमा व पत हमी महामंडळ, ओके, ज्याला आपण DICGC असं म्हणतो. ओके, मग बँकांकडील ठेवीच्या, बघा आता बँक आहे, इकडे लक्ष द्या. आपण मगाशी वरती सगळे बँकांचे प्रकार कार्य पाहिलं. त्यामध्ये बँक काय करते, ठेवी स्वीकारते. कोणाकडनं, खातेदारांकडनं, बरोबर की नाही. आता या ठेवी स्वीकारल्यावर काय होणार, बघा, बँकेकडील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणं आणि बँकिंग प्रणालीवर बँकांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी हे ठेव विमा पत हमी महामंडळ स्थापन झालं 1978 मध्ये. तिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. आता ह्या ठेव विमा पत हमी महामंडळाचं कार्य काय आहे, तर ठेवींना विमा कवच. जर एखादी बँक दिवाळखोर निघाली तर ठेवींना विम्याची रक्कम मिळवून देणं हे ठेव विमा पत हमी महामंडळाचं कार्य आहे. विमा मर्यादा, सध्या प्रत्येक ठेवीदाराला एका बँकेत कमाल 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. सर्व बँकांना लागू आहे, ज्यामध्ये व्यापारी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका. ओके, त्यानंतर विमा हप्ता, विम्याचा हप्ता बँका स्वतः भरतात, ग्राहकांकडनं तो घेतला जात नाही. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ठेवीचे प्रकार, बचत, मुदत, चालू, आवर्ती. सुरक्षित हमी, बँकिंग क्षेत्रातील जोखीम कमी करून सर्वसामान्य जनतेला सुरक्षा प्रदान करणं. त्वरित परतफेड, RBIची उपकंपनी, कारण हे महामंडळ पूर्णपणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्याच मालकीचे आहे आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली या सगळ्या गोष्टी पार पाडल्या जातात. पतहमी, लहान उद्योगांना दिलेल्या कर्जाची बँकांना पतहमी म्हणून प्रदान करणं आणि वित्तीय स्थैर्य. बँकांवरील बँक रन म्हणजेच पैसे काढण्यासाठी उडालेली झुंबड टाळण्यासाठी मदत करणं. ओके, हे ठेव विमा पतहमी महामंडळाच्या संदर्भातले पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन तुम्हाला एक परीक्षेला विचारला जाणारा इम्पॉर्टंट सिरीज क्वेश्चन आहे, जो IMP आहे, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, बघा आता भारतीय अर्थव्यवस्था म्हटलं तर ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या सहकारी बँका आहेत, मग जिल्हा बँका असतील, राज्य बँका असतील, प्राथमिक बँका असेल, प्रादेशिक बँका असेल, बरोबर की नाही, नागरिक सहकारी बँका असतील, तर ह्या बँकांचं महत्वाचं भूमिका काय आहे. तर बघा, विना सहकार नाही तर उदार या तत्वावर या ग्रामीण दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य करणं. म्हणजेच काय, की अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी बँकांची भूमिका व कार्य स्पष्ट करा. मग कृषी वित्त पुरवठा, कारण भारतीय शेतीचा कणा म्हणून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणं. सावकारकी पाशातनं मुक्त करणं, ग्रामीण विकास घडवून आणणं, बचतीला सवय लावणं. त्यानंतर म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग जे असतील तर त्यांना खेड्यापाड्यांमधील विखुरलेले लहान लहान बचत त्या ठिकाणी शेतकरी वर्ग असतील तर त्यांना त्या बचतीच्या सवय लावणं. निधी कसा साठवून ठेवायचा या संदर्भात. वित्तीय समावेशन, लघु आणि कुटीर उद्योगांना सहाय्य, महिला सक्षमीकरण, लोकशाही व्यवस्थापन, मदत आणि कार्य, आणि आर्थिक विषमता दूर करणं. या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या कार्य या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सहकारी बँका आपलं पार पाडत असतं. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. चला, पुढचा आणखीन एक आपला महत्वाचा मुद्दा आहे NPA, ज्याला आपण थकबाकी असंही म्हणतो किंवा अनुत्पादित मालमत्ता असंही म्हणतो, म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट. बघा, जेव्हा एखाद्या कर्जाचा हप्ता किंवा व्याज 90 दिवसापेक्षा जास्त काळ थकीत राहिल्यास, त्या मुद्दा लक्षात ठेवायचा, 90 दिवस पेक्षा जास्त थकीत राहिल्यास तेव्हा त्या कर्जाला NPA किंवा अनुत्पादित मालमत्ता असे म्हणतात. मग NPA वाढण्याची कारण काय आहे, तर बघा, कर्ज परतफेडीची हलगर्जीपणा, आर्थिक मंदी, कृषी क्षेत्रातील समस्या, बँकांचे सदोष कर्ज वाटप, कारण कर्ज देतेवेळी कर्जदाराची क्षमता
बँक तपासत नसेल तर अशा वेळेस NPA मध्ये बँक नंतर जातेच. प्रकल्प रखडणं, कर्जमाफीच्या अपेक्षा, व्यापारी चक्र, व्यवस्थापकीय त्रुटी, राजकीय हस्तक्षेप आणि कायदेशीर प्रक्रियेतील विलंब. हे घटक जे महत्त्वाचे आहेत हे तुमचे NPA वाढण्याची कारणं. मग आता ह्या NPA वाढण्याच्या कारणासंबंधी पुढे तुम्हाला NPA व्यवस्थापन करण्याचा मार्ग. बघा, लोक अदालत, छोट्या कर्जांच्या समझोत्यासाठी हा मदत घेणं आवश्यक आहे. त्यानंतर सरफेक्सीचा जो कायदा आहे, बँकेला कर्जदाराच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी अधिकार मिळतो. त्यामध्ये पुढे आणखीन एक आहे ARC, मालमत्ता पुनर्रचना कंपनी, ज्या बँका आपले बुडीत कर्ज किंवा कंपन्या विकतात. ओके, ते हे NPA मध्ये लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे कृषी पतपुरवठा मार्ग. आता यामध्ये संस्थात्मक मार्ग काय आहे, तर संस्थात्मक मध्ये सहकारी बँका, ज्यामध्ये आपण वरती पाहिलं राज्य, जिल्हा, प्राथमिक, व्यापारी बँका, प्रादेशिक बँका आणि नाबार्ड. ओके, आणि बिगर संस्थात्मक मध्ये मग सावकार, जमीनदार, व्यापारी, नातेवाईक मित्रमंडळ आणि सराफी पेढी. हे पॉईंट्स यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, बघा आता यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप सोपा आहे, तर तुम्ही कन्फ्युज होणार. कृषी पतपुरवठ्याचा मार्ग, इकडे लक्ष द्या. बघा आता पतपुरवठा म्हणजे काय रे, तर पैसा, बरोबर की नाही. मग असा कोणतं माध्यम आहे की जे शेतीसाठी पतपुरवठा करतं, पैसा पुरवठा करतं, निधी पुरवठा करतं किंवा कर्ज देतं. तर त्याच्यातला पहिला संस्थात्मक म्हटलं तर संस्थात्मकमध्ये सहकारी बँका आहेत, ज्यामध्ये राज्य, जिल्हा, प्राथमिक, व्यापारी बँका आहेत, त्याच्यामध्ये ग्रामीण बँका आहेत, त्यानंतर नाबार्ड आहे, बरोबर की नाही, आणि सरकार आहे, बरोबर. त्याच्यानंतर बिगर संस्था. आता या बिगर संस्था कोणत्या आहेत, सावकार, बरोबर की नाही, जामीनदार, व्यापारी, कमिशन एजंट, नातेवाईक, मित्रमंडळ, हे बिगरी संस्था. त्यांच्या माध्यमातून सुद्धा निधी, पैसा, भांडवल मिळतोच की नाही. पॉईंट आला लक्षात. ठीक आहे, पुढे आणखीन एक प्रश्न आपल्याला IMP विचारला जातो, RBI संदर्भातला. RBI संस्थात्मक आणि गुणात्मक नियंत्रण. बघा, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. संस्थात्मक साधनं जे पैशांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं, ज्याला आपण संख्यात्मक साधनं. ओके, RBI संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. आता संख्यात्मक साधनामध्ये पैशांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं, ज्यामध्ये बँक दर, RBI दराने बँकांना दीर्घकालीन कर्ज देते. रेपो रेट, बँकांना लागणाऱ्या अल्पकालीन कर्जाचा दर. रिव्हर्स रेपो रेट, बँकेकडील अतिरिक्त पैसा RBI कडे ठेवण्यास मिळणारी व्याज. रोख राखीव प्रमाण CRR, बँकांना स्वतःच्या एकूण ठेवीपैकी ठराविक हिस्सा RBI कडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो. SLR, वैधानिक तरलता प्रमाण, बँकांना ठराविक हिस्सा स्वतःकडे सोने किंवा रोख्यांच्या स्वरूपात ठेवावा लागतो. हे झाले संख्यात्मक. आता गुणात्मक मध्ये काय असणार आहे, हे कर्ज मर्यादा, कारण मालमत्तेच्या मूल्यांकनाचे किती टक्के कर्ज द्यावे ठरवणे, हे कर्ज मर्यादामध्ये येते. पतमर्यादा, कोणत्या क्षेत्राला किती कर्ज द्यावे याचा कोठा या ठिकाणी ठरवला जातो. नैतिक समजावणी, कारण बँकांना RBI नियमांचं पालन करण्यासाठी विनंती किंवा सल्ला देणं, हे गुणात्मक साधनांमध्ये येणारे घटक आहे. त्यानंतर थेट कारवाई, नियम न पाळणाऱ्या बँकांना दंड आकारणे. आणि प्रसिद्धी, जनतेला आणि बँकांना वेळोवेळी मार्गदर्शन तत्व त्या ठिकाणी जाहीर करणं. इथपर्यंत पॉईंट क्लिअर. चला, पुढचा आणखीन एक आपल्याला महत्वाचा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे 1965च्या बँकिंग नियमन कायदा, जो सहकारी बँकांना लागू त्या संदर्भातल्या तरतुदी आहे. बघा, मूळतः हा कायदा 1949चाच आहे, मात्र 1 मार्च 1966 पासून तो सहकारी बँकांना त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. आता यामध्ये काही महत्वाचे तरतूद होत्या. व्याख्या, सहकारी बँकांना बँकिंग शब्दाचा वापर करण्यासाठी कायद्याने परवानगी दिली. RBI परवाने, नवीन सहकारी बँका सुरू करण्यासाठी RBI परवाना घेणं बंधनकारक आहे. भांडवल मर्यादा, बँकांकडे किमान भांडवल आणि राखीव निधी असणं आवश्यक आहे. कर्ज आणि आगाऊ रकमा, स्वतःच्या शेअर्स कर्ज घेण्यास बँकांना बंदी घालण्यात आली आहे. व्यवस्थापन नियंत्रण, RBIला बँकेच्या संचालक मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा बरखास्त करण्याचा अधिकार असतो. ऑडिट, बँकांनी दरवर्षी RBIने ठरवून दिलेल्या पद्धतीने ऑडिट करणं आवश्यक आहे. रोख राखीव निधी, जे आता वरतीच आपण पाहिले, CRR आणि SLR. सहकारी बँकांनाही व्यापारी बँकांप्रमाणेच राखीव निधी ठेवणं बंधनकारक असणार आहे. विलिनीकरण,
काही आर्थिक अडचणी असल्यास बँकांचे दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण करणं हे सुद्धा आरबीआयच्याच मान्यतेने त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर परतावा सादर करणं, मासिक वार्षिक आरबीआयकडे सादर करणे जे अहवाल डिटेल्स असतील त्या संदर्भातले रिटर्न्स तुम्हाला ती त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक असतात. म्हणजे बँकांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला मुद्दे पॉईंट्स त्यामध्ये लिहायचे आहेत. व्याज दराचे नियमन बघा, ठेवीवरील किंवा कर्जातील व्याज दर ठरवण्याचे अधिकार आरबीआयला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे हे 1966 म्हणजे जो कायदा या ठिकाणी बँकिंग लागू झाला, पण आपल्याला परीक्षेला विचारला जातो 1965चं बँकिंग नियमन त्याच्या तरतुदी. तर हे तरतुदी तुम्हाला त्यामध्ये आवश्यक लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे धनादेश, सगळ्यात महत्वाचा, पेपरला 100% विचारला जाणारा शॉर्ट नोट्स असेल किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी दिसेलच. धनादेश म्हणजे काय, ज्याला आपण चेक म्हणतो. ओके, यामध्ये आपण घटक, प्रकार, फायदे आणि तोटे ही चारही पॉईंट मी त्यामध्ये कव्हर करतोय. त्यामुळे प्रश्न कसाही फिरून विचारू द्या, धनादेशाचे फायदे आले काय आणि तोटे आले काय आणि प्रकारे आले काय आणि घटक आले काय, तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. धनादेश म्हणजे बँकेला दिलेला एक लेखी आदेश आहे ज्याद्वारे खातेदार बँकेला ठराविक व्यक्तीला किंवा स्वतःला ठराविक रक्कम देण्याची सूचना करतो. ज्यामध्ये महत्वाचा घटक आहे खातेदारांची स्वाक्षरी, तारीख, पेयीचे नाव म्हणजे पैसे मिळणारा, अंकी अक्षरी रक्कम, बँकेचे नाव, शाखा, धनादेश क्रमांक आणि MICR कोड. ओके, हे कोड्स त्या ठिकाणी चेकवरती असणे आवश्यक आहे. आता प्रकार, वाहक धनादेश, ज्याच्या हातात धनादेश आहे त्याला बँकेच्या खिडकीवरून पैसे मिळतात, ज्याला आपण बेअर चेक म्हणतो. आदेश धनादेश म्हणजे ऑर्डर चेक, आदेश धनादेश किंवा त्याला तुम्ही चेक पण म्हणू शकता. मग यामध्ये बघा, ज्याचे नाव लिहिले आहे त्यालाच ओळख पटवून पैसे मिळतात. रेखांकित धनादेश, ज्याला आपण क्रॉस चेक म्हणतो, मग कोपऱ्यात दोन समांतर रेखा ओढलेल्या धनादेश आहे ज्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात. ओके, उत्तर दिनांकित भविष्यातील तारखेला असलेले धनादेश आणि शिळा कालबाह्य झालेला म्हणजे 3 महिने उलटून गेलेला धनादेश, हे धनादेशाच्या प्रकारामध्ये तुम्ही पॉईंट्स लिहू शकतात. मग आता धनादेशाचा फायदा काय, म्हणजे चेकचे काय फायदे, तर रोख रक्कम नेण्याची गरज नाहीये ना, कारण चेकबुक असेल तर आपण चेकवर अमाऊंट टाकून समोरच्याला चेक देऊ शकतो, हा फायदा आहे. व्यवहाराचा लेखी पुरावा राहतो, मोठ्या रकमांसाठी सोयीस्कर होतं, रेखांकित केल्यास सुरक्षितता वाढते आणि प्रवासात नेणं सोपं होतं. तोटे काय असणार आहे, तर स्वाक्षरी न जुळल्यास बाउन्स होतो, खाते शिल्लक नसले तरी बाउन्स होतो, वाहक धनादेश हरवल्यास, चोरीला गेल्यास धोका पोहोचू शकतो, वटवण्यासाठी वेळ लागतो, चुकीची माहिती लिहिल्यास तो अवैध ठरतो. बरोबर की नाही, हे त्या ठिकाणी तोटे आहेत. हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, हा पेपरला येणारा IMP 100% येणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे माहिती तंत्रज्ञानावर आधारित, ज्याला आपण IT सेक्टर म्हणतो. बँकिंग क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा काय फायदा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बघा, आता बँकिंग क्षेत्रामध्ये म्हटलं तर नेट बँकिंग, ATM, त्यानंतर वेगवान UPI पेमेंट आहे, पारदर्शकता, प्रत्येक व्यवहाराची नोंद ही आता मोबाईलवर होते आहे, खर्चात बचत, बँकांना प्रत्यक्ष अगदी म्हणजे त्या ठिकाणी खर्चात बचत म्हणजे बँकांना प्रत्यक्ष कागदी कामकाजाचा खर्च कमी आहे, आता ऑनलाईन झालं म्हटलं सगळे सोपं आहे, पण तितकंच तोटे पण असतात, हा लक्षात असू द्या. जागतिक, बघा, जगाच्या पाठीवर कुठूनही खाते आपल्याला हाताळता येतं, अगदी तुम्ही अमेरिकेत जरी असला तरी भारतामधले काही अकाउंट्स तुम्ही सांभाळू शकतात. बरोबर की नाही, मानवी चुकांचे प्रमाण कमी होतं, ऑनलाईन बिलं, वीज, पाणी, टॅक्स ऑनलाईन भरू शकतात, KYC, ग्राहकांची ओळख, डेटा व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण डीमॅट खाते, वॉलेट्स इत्यादी सुविधा तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे हे महत्त्वाचे फायदे. आता जसे फायदे म्हटलं तसे तोटे येणारच की नाही. मग बघा, सायबर गुन्ह्यांचा धोका वाढतो, ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची कमतरता, अशिक्षित लोकांना त्याचा वापर करता येत नाही, तांत्रिक बिघाड झाल्यास तर सगळेच त्या ठिकाणी, मग ते शिक्षित वर्ग असले तरी काही करू शकत नाही, कारण तांत्रिक बिघाड झाला तरी सेवा ठप्प होते. आजही बघा, बऱ्याचशा बँकांमध्ये तुम्ही गेलात तर सर्व्हर डाऊन आहे. बरोबर की नाही, मग सर्व्हर डाऊन म्हटल्यावर काय होतं, बँकिंग कर्मचारी काही करू शकत नाही, जेव्हा ते वरून काही त्यांच्या टेक्निकली टीम असतात त्यांनी जर तो सॉल्व्ह केला तेव्हा ते सॉफ्टवेअर व्यवस्थित चालतात. म्हणून ह्या सुद्धा इंटरनेट फॅसिलिटीमुळे बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसतं, हे आपल्याला तोट्यांमध्ये लिहायचं आहे. वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते, कारण बऱ्याचशा बँकांचे अकाउंट बघा हॅकिंग झाले होते. त्यानंतर इंटरनेट धोके उपाययोजना कमी होतात. त्यानंतर धोके, बघा, आता तुम्हाला परीक्षेला आणखीन एक प्रश्न विचारला जातो की इंटरनेट वापराचे धोके.
मग यामध्ये बघा फिशिंग आहे, खोट्या मेलद्वारे लिंक पासवर्ड चोरणे. त्यानंतर हॅकिंग, बँकांची सिस्टीम हॅक करणं. मालवेअर सॉफ्टवेअर, संगणकातील माहिती खराब करणं किंवा चोरणं. OTP फ्रॉड आणि कार्ड क्लोनिंग, ज्या ATM कार्डची हुबेहूब प्रत तयार करणं. आता यावर उपाययोजना म्हणून काय आखायचं, तर मजबूत आपला पासवर्ड स्ट्रॉंग करायचा, लिंक्स टाळायच्या, कोणत्याही लिंक्स त्या ठिकाणी क्लिक करायच्या नाही, सार्वजनिक वायफाय कनेक्ट करायचे नाही. तर हे तुम्ही त्यामध्ये उपाययोजनामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा बँकिंग नियमन कायदा 1949. हा कायदा भारतातील सर्वच बँकांना शिस्त लावण्यासाठी निर्माण केलेला होता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बँकिंग व्यवसायाची स्पष्टता, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, म्हणजे महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत त्यामध्ये. त्यानंतर परवाना, लायसन्स घेणं आवश्यकच आहे, तरच बँक व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात, नाहीतर बँक सुरू करता येणार नाही. भांडवल, राखीव निधी, कर्ज मर्यादा, कॅश रिझर्व्ह रेशो जे असतील, विलिनीकरण, निरीक्षण, हे महत्त्वपूर्ण मुद्दे 1949च्या कायद्याच्या तरतुदीमध्ये घेण्यात आले होते. ओके, हे पॉईंट्स यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे आर्थिक सुधारणा, सरकारी बँका व या संदर्भातले जे बेसिल 1 आहे आणि बेसिल 2 आहे, ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण यामध्ये पाहूया. बघा, 1991 नंतरचं जे आर्थिक सुधारण्यामध्ये बँकिंगमध्ये मोठा परिणाम झाला. स्पर्धा वाढली, ज्यामध्ये खाजगी आणि परदेशी बँकांमुळे सहकारी बँकांच्या सेवा सुधारल्या. त्यानंतर तंत्रज्ञान, महत्त्वाचं निर्गुंतवणूक, सहकारी बँकांमधील सरकारचा हिस्सा कमी करून खाजगी भांडवल वाढू लागले. NPA, पारदर्शकतेमुळे बुडीत कर्जांचे खरे स्वरूप समोर आले. विलिनीकरण, अनेक सरकारी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झालं, जसं की विजया बँका, देना बँका यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालं. बेसेल संकल्पना. आता बेसल हे एक स्वित्झर्लंडमधील एक शहर आहे, जिथे आंतरराष्ट्रीय बँकिंग निकष ठरवले जातात, ज्याचा मुख्य उद्देश असतो बँकांच्या आर्थिक संकटातून वाचवणं. म्हणून बेसेल 1 1988 मध्ये यामध्ये पत जोखीमवर लक्ष दिले गेले. बँकांकडील त्यांच्या कर्जाची तुलनेत किमान 8% भांडवल असावे, असा या ठिकाणी नियम केला गेला. बेसेल 2 हा 2004 मध्ये, ज्यामध्ये किमान भांडवल, बाजारातील जोखमीनुसार भांडवल ठेवणं, पर्यवेक्षक पुनर्वलोकन करणं, RBIने बँकांच्या भांडवलावर लक्ष ठेवणं आणि बाजार शिस्त लावणं. बरोबर, कारण बँकांनी आपली आर्थिक माहिती पारदर्शकतेपणे जाहीर करणं, हे पॉईंट्स तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आता आपल्याला कर्जाचे प्रकार. अल्प मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, तारण कर्ज, विना तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, हे तुम्ही प्रकार त्यामध्ये बिंदास लिहू शकतात, पेपरला जर बँक कर्जांचे प्रकार आले तर. ओके, कर्जाचे प्रकार म्हटलं तर. त्यानंतर आणखीन परीक्षेला तुम्हाला ATM विषयी फायदे तोटे लिहा. तर ATMचे फायदे तोटे आता बरेचसे विद्यार्थी लिहू शकतात, पण आपण परीक्षेच्या ओरिएंटेल काही ठराविक मुद्दे यामध्ये घेतलेत. जसं की 24 तास सेवा उपलब्ध असते, बँकेच्या वेळे व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही कधीही पैसे काढू शकतात, वेळेची बचत होते, प्रवास सुलभ, रोख रक्कम तुम्हाला सोबत न ठेवता कुठेही पैसे काढता येतात, म्हणजे ATM जिथे असेल तुम्ही तिथे जाऊन पैसे काढू शकतात. बरोबर, हे फायदे. तोटेमध्ये सुरक्षा जोखीम. बघा, आता तोटे म्हटलं तर त्याच्या अपोजिट लिहायचं आहे, कारण कार्ड जे असणार आहे तो क्लोनिंग किंवा पिन चोरीचा धोका असतो. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशीनमध्ये रोख स्वरूपामध्ये कधी कधी रोख जी काही रक्कम असते ती अडकली जाते मशीनमध्ये बिघाड झाल्यास, किंवा कधी कधी आपले ATM कार्डच मशीनमध्ये अडकून राहतात. बरोबर की नाही. मर्यादा, दिवसाला पैसे काढण्याच्या ठराविक त्यामध्ये मर्यादा दिलेल्या असतात. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सोपे वाटेल तुम्ही पॉईंट्स त्यामध्ये लिहा, काही हरकत नाहीये. अगदी टिपा लिहायला तुम्हाला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर पुढचा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. बघा, डेबिट कार्ड म्हणजे आणि क्रेडिट कार्ड हे तुम्हाला फरक पेपरला विचारले जातात टिपा लिहायच्या सेक्शनमध्ये. डेबिट कार्ड म्हणजे यामध्ये तुमच्या स्वतःच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जेवढ्या खात्यात शिल्लक आहे तेवढीच तुम्हाला काढता येते आणि व्याज लागत नाही. त्यानंतर क्रेडिट कार्ड, बँकेने दिलेली एक तात्पुरतं कर्ज आहे, बँकेकडून ठरवून दिलेले क्रेडिटचं लिमिट असतं आणि बँकेत पैसे न भरल्यास जास्त व्याज त्या ठिकाणी लागतं. ही बेसिक पॉईंट्स तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. चला, त्यानंतर पुढे अधिकर्ष सवलत, ज्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो, म्हणजे OD. खात्यात पैसे नसतानाही ठराविक मर्यादेमध्ये पैसे काढण्याची सोय म्हणजे अधिकर्ष सवलत असते. ही सोय प्रामुख्याने चालू खाते म्हणजे करंट अकाउंट धारकांना दिली जाते. काढलेल्या अतिरिक्त रकमेचे व्याज आकारलं जातं. ही अल्प मुदतीची आर्थिक सोय असते. बँकेसोबतच्या चांगल्या संबंधावर ही मर्यादा तुम्हाला ठरवते
आणि पगार सॅलरी देखील या सवलतीमध्ये उपलब्ध होऊ शकते. आणि आपत्कालीन काळात उद्योजकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असतं अधिकर्ष सवलत. अगदी तुम्हाला टिपा लिहायला हे परीक्षेला विचारलं जातं, तेवढे पॉईंट्स त्यामध्ये लिहा. समाशोधन गृह, ज्याला आपण क्लिअरिंग हाऊस असं म्हणतो. रिझर्व्ह बँक किंवा तिच्या वतीने SBI समाशोधन गृह काम पाहते. यामुळे बँकांमध्ये प्रत्यक्ष रोख रकमेची देवाणघेवाण न होता खात्यात जमा खर्च होते. आणि चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम, ज्याला आपण CTS, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, हा नवीन अपडेटेडमध्ये तुम्हाला आलेला आहे. CTS, चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम मुळे आता काम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरू झालेलं आहे. यामुळे चेक वटवण्यासाठी वेळ कमी लागतो. यामध्ये सर्व सदस्य बँकांचे प्रतिनिधी एकत्र येतात, डिजिटल प्रक्रियेनुसार काम पार पाडतात आणि बँकिंग व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि अचूकता निर्माण होत असते. ओके. त्यानंतर पुढे केवायसीचा बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहिण्यासाठी अडचणी येतात, तर अगदी सोपे पॉईंट लक्षात ठेवा. केवायसी म्हणजे काय आहे, तर आपल्या ग्राहकांची ओळख पटवून घेण्यासाठी बँक एक काय करते, आपली प्रक्रिया पार पाडते. ज्यामध्ये बँक काय करते, ग्राहकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांचा ओळख पुरावा म्हणून तपासत असते. महत्वाचा उद्देश काय आहे की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा किंवा दहशतवादी कारवायांना मिळणारा पैसा रोखणं. त्यानंतर सक्तीने बघा, खाते उघडताना, विमा घेताना किंवा मोठी गुंतवणूक करताना तुम्हाला KYC कंपल्सरी करावी लागते. नूतनीकरण, ग्राहकांच्या जोखमीनुसार ठराविक वर्षांनी KYC अपडेट ही कंपल्सरी असते. येते लक्षात. त्यामुळे हे तुम्हाला त्यामध्ये पॉईंट लिहायचे आहे. आता बँक आणि ग्राहक यांमधला असणारा संबंध अगदी सोपं आहे. ऋणको धनको. बघा, ग्राहक पैसे ठेवतो तेव्हा बँक ऋणको आणि ग्राहक धनको असतो. विश्वासार्हता, बँक ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू, जे आता वरती आपण पाहिले कार्यामध्ये, लॉकर सुविधामध्ये विश्वस्त म्हणून काम पार पाडतं. प्रतिनिधी, ग्राहकांच्या वतीने बिलं भरणे, चेक गोळा करणं. गोपनीयता, ग्राहकांच्या व्यवहाराची माहिती जी असते ती गुप्त ठेवते की नाही. त्यानंतर सल्लागार, गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजनांना मार्गदर्शन करणं. हे बँक आणि ग्राहकांचा एक सगळ्यात महत्त्वाचा संबंध असतात, म्हणजे खातेदारांच्या संदर्भातले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, योग्य धनादेश सादर केल्यास त्याच पैसे देणं बंधनकारक असते. या संदर्भातल्या बँक आणि ग्राहकांमध्ये जे संबंध असतात व्यवहाराचे, ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर आणखीन एक आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, स्विफ्ट कोड. आता हा स्विफ्ट कोड काय आहे रे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पैसे पाठवण्यासाठी हा स्विफ्ट कोड असतो. आणि हा बँकेचा जागतिक स्तरावरचा एक युनिक कोड असतो. परदेशातील व्यवहार सुरक्षित आणि जलद करण्यासाठी याचा वापर होतो. यामध्ये बँकेचं नाव, देश, शहर आणि शाखेचा कोड असा समावेश असतो. महत्त्व काय आहे की परदेशी व्यवहार आणि अनिवासी भारतीय व्यवहारांसाठी हा स्विफ्ट कोड अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही एवढे पॉईंट्स त्यामध्ये लिहू शकता टिपालियाच्या सिरीजमध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला UTI. आता UTI ची संकल्पना काय आहे, ही भारतातील पहिली म्युच्युअल फंड संस्था आहे, जी 1963 मध्ये स्थापन झाली आहे. सामान्य माणसांना शेअर बाजारामध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याची संधी देतं आणि ही संस्था लहान बचती गोळा करून मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवत असते. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर भांडवल बाजार आणि सर्वसामान्य गुंतवणूक याच्यामधील हा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. म्हणून मध्यमवर्गीयांसाठी गुंतवणुकीची एक महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी संस्था म्हणून UTI ओळखली जाते. हा पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे NFT आणि RTGS. आता NFT आणि RTGS च्या बाबतीत सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. NFT RTGS वरती तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये कंबाईन येतं. NFT आणि RTGS काय आहे, तर बघा, NFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ओके. बघा, आता पहिला आपण NFT बघूया. पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. किमान किंवा कमाल मर्यादेची अट नसते आणि व्यवहार पूर्ण होण्यास काही तास लागू शकतात. पण RTGS म्हटलं तर पैसे त्वरित पाठवले जातात. किमान 2 लाख रुपयावरील व्यवहारांसाठी वापरलं जातं आणि मोठ्या रकमेच्या त्वरित हस्तांतरणासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. तर आपण आजच्या पूर्ण ह्या लेक्चरला पेपर नंबर 6शी निगडीत असणारे अत्यंत महत्त्वाचे IMP सिरीज टॉपिक क्वेश्चन्स हे पूर्ण लेक्चर्समध्ये समजून घेतले. व्हिडिओ मनापासून आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आपला हा व्हिडिओ ऐका, समजून घ्या. अगदी सोप्या भाषेमध्ये सगळे मुद्दे कंटेंट आपण यामध्ये कव्हर अप केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला येत्या परीक्षेच्या दृष्टीने पेपर नंबर 6साठी आजचं हे लेक्चर खूप आणि खूप महत्त्वाचं असणार आहे. ओके. त्यामुळे प्रत्येकाला बँकिंग संकल्पना व्यवस्थित समजली असेल, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सर्व
त्या ठिकाणी कार्य, भूमिका, जबाबदाऱ्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.